काल काल जे माझ्या बरोबर झालं ते खूप चुकीचं झालं. काल आम्ही 10, 25, 30 लोक आम्ही गेलो होतो राजन नाईकच्या ऑफिसला भेटायला. ते आम्हाला भेटले. त्यांच्याशी आम्ही बोलत होतो. त्यांनी बोलताना एवढ्या जोरात आवाजात मला बोलले, ओरडले माझ्यावर अक्षरशः ते. आम्ही पक्ष प्रवेश केलेला. पण आजची जी परिस्थिती आहे, आमदार होऊन त्यांना फक्त 1च वर्ष झालेलं आहे राजन नाईकांना. आज ते ह्या भाषेमध्ये महिलेशी बोलतायत. उद्या काय होईल? उद्या जर त्यांचे नगरसेवक निवडून आले, नेमकं काय ओरडले, काय बोलले? मी त्यांना तेच विचारलं की आप्पा असं कसं ग्राउंड लेवलला तुम्ही बोलले की कामं करा तुम्हाला सीट भेटेल. बरोबर, आम्ही कामं केली. तुमचा सर्वे झाला. सर्वे मध्ये जो झाला तो सर्वे मध्ये ती नावं नाहीच आहे. होता मी स्वतः होतो. माझ्या आईवरती ते भडकले. ही माझी आई आहे आणि मी त्यांना क्लिअरली सांगितलं, तुम्ही आता विचारता तर तुम्हाला हक्क आहे का विचारायचा? तर ही गोष्ट तुम्ही जेव्हा तुम्ही आमदार होतात आणि तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा विचारायचं होतं, आम्ही तेव्हा सांगितलं असतं. अजून काय असे खूप लोक असतील. चव्हाण साहेब होते. आम्ही विमानतळाला गेलेलो ईशला, तेव्हा चव्हाण साहेब होते. चव्हाण साहेबांची मीटिंग आम्ही घेतली, गणेश बायदे आणि मी. आम्ही दोघंही समोर बसलो होतो साहेबांच्या. ते काय त्यांना आम्ही सांगितलं, आम्ही शिवसेना सोडून येतोय ना, तर एकच रिझन आहे आम्हाला की पुढे उमेदवारी पाहिजे आणि आम्हाला जिंकायचं आणि जनतेपर्यंत आम्हाला पोहोचायचंय आणि आमची सक्षम आहोत त्यासाठी आम्ही पक्ष प्रवेश करत. तर चव्हाण साहेबांनी पण सांगितलं तुम्हाला सीट भेटेल आणि सर्वे होईल, सर्वेमध्ये तुमचं नाव आलं की तुम्हाला सीट भेटेल. पण आता जी परिस्थिती आहे त्या सर्वेचा काही घेणं देणं नाहीये. राडे सुरू आहेत, रस्सी केस नाही, राडे सुरू आहेत एकमेकांची तिकीट कापण्यासाठी आणि स्वतःचं तिकीट मिळवण्यासाठी. तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही एक पत्रकार आहात, अगदी रात्रभर त्यांच्यामध्ये राडे सुरू आहेत की नाही आम्हाला, आणि रोज विषय होतात की युती तोडायचे. युती अजून ऑफिशियली डिक्लेअर केली नाहीत, लोकांना एबी फॉर्म वाटले नाहीत. तसं मग आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करू शकत नाही. एक हाती सत्ता म्हणावं लागेल, ते खऱ्या अर्थाने आता आहे त्यांच्याकडे. राज्यात सरकार त्यांचं आहे, केंद्रात सरकार त्यांचं आहे, प्रशासकीय राजवट आहे, चालवणारे मुख्यमंत्री महोदय आहे. मग अजून चांगलं काय हवं? जर एवढं सगळं सिस्टम असताना जर करू शकत नाही, तर मग आता नगरसेवक जिंकून आणून हे लोक वेगळं काय करणार आहेत? पार्टी आहे, आम्ही त्याला धारेवर धरणार. बहुजन विकास आघाडीला कुठेतरी सॉफ्ट करणार असेल आणि युती आहे की युती तुटली, थोडस गुलदस्त्यात आहे म्हणायला हरकत नाही. ते त्यावेळेला वरिष्ठ ठरवतील. पण आम्ही थोडीशी जागा ठेवलेली आहे. नक्कीच आम्ही स्वबळाचा नारा दिलाय, आम्ही लढणारच आहोत ताकदीने. पण काही गोष्टी वरिष्ठ पातळीवरती वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला लढण्याचे आदेश आहे. सर्व शिवसैनिक 115 जागेवरती पॅनल आमचे उभे आहेत. नमस्कार, आता आपण विरारमध्ये उपस्थित आहोत. येणाऱ्या 15 दिवसांमध्ये वसई विरार महानगरपालिकेला त्यांची नवीन बॉडी मिळणार. परंतु ही बॉडी मिळताना अनेक पक्षांची जी रस्सी खेचायची स्पर्धा आता सध्या सुरू आहे. काही पक्षांतर्गत वाद आहेत, काही पक्षामध्ये वाद आहेत, तर काही पक्षाची लोक इतकी नाराज आहेत की ते आता आपली घरवापसी करतायत, काही इतर पक्षांमध्ये जात आहेत. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं कशा प्रकारे बहुजन विकास आघाडीचे काही लोक, काही नगरसेवक, काही सभापती हे थेट भाजपामध्ये जात होते. परंतु कुठेतरी भाजपाला कर्माहिट झालेला आहे आणि आता भाजपाची लोक जे आहेत ते घर वापसी करत शिवसेनेत येत आहेत. ती बहुजन मध्ये न जाता ते शिवसेनेत येतात. त्याचं कारण म्हणजे ते घर वापसी करत आहेत. कारण कुठेतरी भाजपामध्ये सध्या उमेदवारीला घेऊन इतकी मोठी नाराजी पसरलेली आहे की नेमकं भाजपमध्ये काय चाललंय आणि त्यांना उमेदवारी का दिली जाते यावरच आता त्यांचीच पदाधिकारी, कार्यकर्ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आपल्यासोबत आता आहेत कल्पना मॅडम. कल्पना मॅडम आधी शिवसेनेमध्ये होते, उभाटा गटामध्ये, नंतर त्या भाजपमध्ये गेल्या आणि आज पुन्हा एकदा त्यांनी घर वापसी केली. नेमका अनुभव काय होता? असं काय झालं की अचानकच त्यांना रातोरात वाटलं? कारण उद्या जे आहेत ते उमेदवारी अर्ज भरायला मोठ्या संख्येने तिकडे सगळे उमेदवार जाणार आहेत. त्यामुळे एका रात्रीत असं काय घडलं की मॅडमना पुन्हा एकदा घर वापसी करायची इच्छा झाली? मॅडम नमस्कार, काय असं घडलं? भाजपाचा अनुभव सर्वप्रथम सांगा, कारण शिवसेनेत तुम्ही होता, बऱ्याच बातम्या तुमच्यात केलेल्या आहेत, त्यामुळे शिवसेनेचा तुमचा अनुभव माहितीये, पण भाजपचा असा काय अनुभव होता? जय महाराष्ट्र सर्वांना. भाजपाचा अनुभव म्हणजे आम्ही भाजपमध्ये गेलेलो काहीतरी म्हणजे विरारला चेंजेस आणण्यासाठी. विरारमध्ये जे चाललंय सिटीमुळे, जो पक्ष आहे विवी आपला, त्याच्यामुळे जे चाललंय विरारमध्ये ते तर कुठे थांबवण्यासाठी आम्ही भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेला. आम्हाला काही लालच नव्हती भाजपमध्ये पक्ष प्रवेश करायचा. आमदारकीच्या आधी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर राजन नाईक जे आपले आमदार आहेत त्यांचा आम्ही प्रचार केला. त्यांना आम्ही जिंकून आणण्याचा 100% प्रयत्न केला आणि आम्ही जिंकून पण आणलेलं आहे. आम्ही एकटीनेच नाही, सगळ्यांनीच मेहनत केली आहे आणि त्यांना जिंकून आणलेलं आहे. पण आजची जी परिस्थिती आहे, आम्ही खालच्या लेवलला आम्ही कामं करतो, आम्हाला बोललं जातं. आणि मी प्रथम हे सांगते की मी सीटसाठी नाही, इथे सीटसाठी माझा सन्मान आहे, त्याच्यासाठी मी इथे पक्ष प्रवेश का केला? हे माझं जुनं घर आहे आणि इथे माझा सन्मान हमेशा झालेला आहे. काल जे माझ्या बरोबर झालं
तर खूप चुकीचं झालं. काल आम्ही 10, 25, 30 लोक आम्ही गेलो होतो राजन नाईकच्या ऑफिसला भेटायला. ते आम्हाला भेटले. त्यांच्याशी आम्ही बोलत होतो. त्यांनी बोलताना एवढ्या जोरात आवाजात मला बोलले, ओरडले माझ्यावर अक्षरशः ते. आणि ते मला खरंच आवडली नाही ती गोष्ट. आज मी सीटसाठी इथे आलेलीच नाहीये. मी माझ्या घरी आले, माझ्या भावंडांमध्ये, बहिणींमध्ये त्यांना सपोर्ट करायला. त्यांनी मला सीट दिली तर मी आनंदाने स्वीकारेन. पण जे त्यांनी केलं त्याच्यामुळे मी इथे आलेली आहे. असं काय केलं तुम्ही? असं काय बोललात की राजन नाईक आम्ही बरोबर तेच करा? विचारायला गेलो होतो की तुम्ही आता जे प्रभागामधून सीट देताय ते कुठच्या हिशोबाने देताय? हम्म, तुम्ही हम्म. आम्हाला सांगितलं सर्वे केल्यानंतर आम्ही देणार, तुम्ही कामं करा तुम्हाला सीट भेटेल. ठीक आहे, तर आम्ही कामं करतोय, आम्ही ग्राउंड लेवलला कामं करतोय, पण आमचा वरती विचार केला जात नाही ना. आज आम्ही गणेश भाईदे आणि आम्ही पक्षप्रवेश केला, तोच विचार करून केला की आम्हाला प्रभागामध्ये कामं करायची आहेत, जनतेपर्यंत आम्हाला पोहोचवायचंय. त्यासाठी आम्ही पक्षप्रवेश केलेला. पण आजची जी परिस्थिती आहे, आमदार होऊन त्यांना फक्त 1च वर्ष झालेलं आहे राजन नाईकांना. आज ते ह्या भाषेमध्ये महिलेशी बोलतायत. उद्या काय होईल? उद्या जर त्यांचे नगरसेवक निवडून राजन आले, नाईक नेमकं काय ओरडले, काय बोलले मी होते? त्यांना तेच विचारलं की आप्पा असं कसं ग्राउंड लेवलला तुम्ही बोलले की कामं करा तुम्हाला सीट भेटेल. बरोबर, आम्ही बरोबर. कामं केली. तुमचा सर्वे झाला. सर्वेमध्ये जो झाला तो सर्वेमध्ये ती नावं नाहीच आहेत जी तुम्ही देताय सीट. हम्म. त्यांचा तर पक्षप्रवेश पण नाहीये. ते बीजेपी कार्यालय म्हणजे बीजेपी कार्यकर्ते पण नाहीयेत ना पदाधिकारी आहेत. तुम्ही त्यांना सीट देताय तर त्याच्यावर ते ओरडले की हे विचारायचा अधिकार नाहीये. हम्म. काय वाटतं तुम्हाला का असं करत असतील सध्या? कारण सीटा अशा लोकांना दिल्या गेल्या आहेत जे विनिंग कॅन्डिडेट नाहीयेत. काय वाटतं तुम्हाला? काय राजकारण आहे यामध्ये? राजकारण तर मला हेच वाटतंय की त्यांनी आमदारकीच्या टायमाला काय कमिटमेंट केले असतील, ते कमिटमेंट आज ते फुलफिल करत असतील. त्याच्यामुळे आमच्या खालच्या लेवलचे जे लोक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना डावललं चाललंय. आणि हे इथे विरारमध्येच नाही, नालासोपारा असे सगळीकडे हीच परिस्थिती आहे. आज ते फोन उचलत नाही, भेटायला गेलं तर ते अंगावरती येतात, ओरडतात. आज मी इथे येण्याचं कारण तेच आहे. काल रात्रीचा प्रसंग माझ्या बरोबर झाला. प्रत्येकांना ही खबर गेलेली आहे की काय झालं ते. आणि ज्या हिशोबाने ते ओरडले, आमचाच आत्मसन्मान नाहीये का? आमची इज्जत नाहीये का? आज यांनी असं ओरडायला नाही पाहिजे होतं. आमदारकीच्या टायमाला तुम्ही बोलायचं ना, तुम्हाला बोलायचा हक्क नाहीये. तेव्हा का प्रचार करून घेतला महिलेकडनं? तेव्हा एकही महिला विराटनगरमध्ये नव्हती प्रचाराला. मी प्रचाराला उतरली, गणेश भाईदे प्रचाराला उतरले, तेव्हा तिकडचा प्रचार झाला. आणि आज तुम्हाला ही लोक नकोय. नक्की. गणेशजी तुम्ही पण होतात त्यावेळेस. काय नेमकं घडलं? काय झालंय? आज महिलेचं असं नाही पण प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे. काय सांगाल? नाही, तिकडे गेल्यानंतर असं कळतं की तिकडे लोकांची व्हॅल्यू नाही पहिली गोष्ट. आणि त्यांना कोणालाही उमेदवारी द्यायची आहे की बाबा जितू या न जितू. तर मला तर वाटत नाही की बीजेपी पुढे येईल. पैसे आणि माझी घेतले तरी जात इच्छा असतील उमेदवाराकडून? सांगता येत नाही, ती गोष्ट होऊ पण शकते. कारण जे उमेदवार ते देतात आहेत ते त्यांचा बॅकग्राऊंड बघूनच देतात आहेत की बाबा हे पैसे देणार आहेत नाही देणार आहेत काय त्यांचं माहित नाही, ते त्यांनाच माहिती आहे. पण असे निवडणूक म्हणजे उमेदवार असे पाहिजेत जे तुमच्या पक्षाला सपोर्ट करेल. पण ते असे बघतात ज्यांचं काय अस्तित्वच नाही खरी कारण गोष्ट. जेव्हा ही संपूर्ण घटना घडली तुम्ही तिथे होता? मी स्वतः होतो. माझ्या आईवरती ते भडकले. ही माझी आई आहे आणि मी त्यांना क्लिअरली सांगितलं, तुम्ही आता विचारता तर तुम्हाला हक्क आहे का विचारायचा? तर ही गोष्ट तुम्ही जेव्हा तुम्ही आमदार होतात आणि तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा विचारायचं होतं, आम्ही तेव्हा सांगितलं असतं. नक्की. अजून काय नाही. असे खूप लोक असतील ज्यांच्यासोबत हे होत असेल पण आता ते घर वापसी करू शकत नाहीयेत. असे काही आहेत का? सगळ्यांचे आपापले रिझन्स आहेत. त्यामुळे आमचा काहीच रिझन नाही. आम्हाला खरं म्हणजे त्या पक्षामध्ये माझी इच्छा नव्हती. भलेही आई ही पदावरती होती, मी एकही पद 1 वर्षही गाजवलं नाही. एकही पदासाठी मला विचारलेलं खूप, मी एकही पद नाही घेतला. कारण मला थोडं तरी मनामध्ये होतं, मी शिवसेनेमध्ये 15 वर्षापासून आहे. ही 2015ला या शिवसेनेमधनं उद्धव बाळासाहेबच्या गटामधनं हिने नगरसेवकचं निवडणूक ईस्टमधनं लढवलेलं आहे. तर त्या हिशोबाने ते हिला पद भेटावं आणि चांगलं म्हणजे तिकीट भेटावंच आणि ही जितू शकते या इच्छेने आम्ही येणार होतो पुढे. पण जे लोक आता आहेत त्या लोकांना तर असं पण नाही की त्यांना पण सीट नाही दिलं ते तुम्हाला विचारायला येणार नाहीत. नाही बरोबर, त्यांच्याच कार्यकर्त्यांना देत नाहीये. तर मॅडम जेव्हा एक प्रश्न तुम्हाला विचारेन, जेव्हा इन्कमिंग केली जाते भाजपमध्ये तेव्हा काय सांगून काय डोक्यात टाकतात लोकांच्या की ते थेट भाजपमध्ये जायला तयार होतात? हो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जेव्हा आम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तेव्हा चव्हाण साहेब होते. आम्ही विमानतळाला गेलेलो ईस्टला, तेव्हा चव्हाण साहेब होते. चव्हाण साहेबांची मीटिंग आम्ही घेतली, गणेश भाईदे आणि मी. आम्ही दोघंही समोर बसलो होतो साहेबांच्या. ते काय त्यांना आम्ही सांगितलं, आम्ही शिवसेना सोडून येतोय ना, तर एकच रिझन आहे आम्हाला की पुढे उमेदवारी पाहिजे आणि आम्हाला जिंकायचं आणि जनतेपर्यंत आम्हाला पोहोचायचंय.
आणि आमची सक्षम आहोत त्यासाठी आम्ही पक्ष प्रवेश करत आहोत. तर चव्हाण साहेबांनी पण सांगितलं तुम्हाला सीट भेटेल आणि सर्वे होईल, सर्वेमध्ये तुमचं नाव आलं की तुम्हाला सीट भेटेल. पण आता जी परिस्थिती आहे त्या सर्वेचा काही घेणं देणं नाहीये. चव्हाण सरांना माहिती असेल यातलं काय? आता हे मला माहिती नाही की त्यांना माहिती असेल की नाही, पण त्यांनी इथे जे चाललंय ते त्यांच्या इशाऱ्यावरती चाललं असेल ना. ते जे बोलत असतील तेच करतात, कारण ते प्रभारी इथलेच आहेत आणि आता राजेंद्र नाईकांना प्रभारी बनवलेलं आहे इकडचं. मग ते ज्यांना पाहिजे त्यांना सीट देऊ शकतात ना. मी काल तोच प्रश्न केला की आप्पा तुम्ही ज्यांना सीट देताय ते पक्षातच नाहीये, ते त्यांचे मिस्टर आहेत पण ते नाहीये. त्यांना कोणी पक्षाच्या थ्रू ओळखत नाही, असं ओळखत असतील. पक्षाच्या थ्रू कोणीच नाही ओळखत. त्यांचं नाव नाही सांगणार मी आता, ठीक आहे, पण हरकत ते नाही. त्यांना तुम्ही सीट देताय त्याच्यावरती खूप खूप जोरात ओरडले ते. मी अक्षरशः रडली तिथे, आप्पांसमोर रडली मी, हे तुम्ही चुकीचं केलं. तुम्ही जे बोललात ना ते मला नाही आवडलेले, आणि अप्पा काय बोलले यावर? काहीच नाही. काहीच नाही. ठीक आहे. अनिलजी, तुम्हाला विचारू इच्छिते, जे सध्या परिस्थिती सुरू आहे, आपण बघतोय महाराष्ट्रभर काय सुरू आहे. शिवसेना आणि राज ठाकरे, आता ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत भाजपच्या विरोधात. वसई विरारमध्ये भाजपाची जी काही सध्या मजूरगिरी सुरू आहे, गेले अनेक वर्ष त्यांनी हा प्रचार केला की दादागिरी आणि गावगुंडांच्या विरोधात त्यांना लढायचंय. आज सत्ता आल्यानंतर तीच परिस्थिती आहे. आज तुमच्या स्वतःच्या यांनी घरवापसी केलेली आहे, त्या महिलेसोबत असं काय घडलंय, काय सांगाल? ते कल्पना होडकर जवळजवळ 15 वर्ष आमच्या बरोबर होती. त्यांना उमेदवारी सुद्धा दिली होती. पण भाजपने जे काय राजकारण चालवले, शिवसेनेचे जे काय आपले कॅन्डिडेट काही लोक फोडली आणि ते स्वतः तिकडे गेल्यानंतर त्यांना जे अनुभव आलाय, कडू अनुभव आलाय. बरोबर. आणि बाळासाहेबांचं आम्हाला शिकवण आहे 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. ना आम्ही ते करतोच आणि हळूहळू भाजपाचे बरेचसे लोक जे गेलेले ते परत शिवसेनेमध्ये येणार. बरोबर. पण माझं असं म्हणणं आहे की तिथे आता जे काही सध्या एका महिलेसोबत घडलंय, जसं की आता आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि तेही त्यांचं नाव घेतात, त्या पक्षातूनही सतत त्यांचं नाव घेतलं जातं आणि महिलेसोबत असं वागणूक, काय वाटतं एक शिवसैनिक म्हणून काय वाटतं? शिवसैनिक म्हणून शिवसेनेमध्ये महिलांना एक सन्मान दिला जातो, एक कुटुंबाप्रमाणे वागवलं जातो आणि एक महिला भगिनी म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो आणि अजूनपर्यंत आम्ही 15 वर्ष त्यांचा सन्मानच केलाय. त्यांना पण तुम्ही विचारू शकतात आणि हक्काने ते आपल्या घरात आलेले आहेत आणि त्यांना सन्मानाने इकडे वागणूक आम्ही देणार. धन्यवाद. विवेकजी, तुम्हाला विचारू इच्छिते, उद्या उमेदवारी अर्ज भरायचा दिवस आहे. उद्या जो दिवस आहे तो महत्वाचा दिवस आहे. अशामध्ये आता जे काही सध्या भाजपमध्ये सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल? आणि आता युती तुटलेली आहे, तुमची कशी तयारी आहे? भाजपामध्ये माझ्या पक्षाच्या बद्दल बोलण्याआधी मी भाजपाबद्दल बोलतो की सध्या भाजपामध्ये जे काही चाललंय ते बघून मजा येते मॅडम. जो काही रस्सीखेच चालू आहे की भाजपाला खरंच जिंकून आणणाऱ्या लोकांना कसं डावळलं जात आहे आणि जे पैशाने अरबो खरबो रुपये असणाऱ्या लोकांना कशी तिकीट वाटली जातात हे आम्ही आमच्या डोळ्या देखत बघतोय. आम्हाला आनंद याचा आहे की याच्याने भारतीय जनता पार्टी जे विधानसभेला विजयी झाली होती त्याचा आता उतरता क्रम महानगरपालिकेला आपल्याला दिसायला सुरू होईल. आणि आज जे कल्पना ओटकर आमच्याकडे आलेत, आम्हाला नक्कीच आनंद आहे. आमच्या पक्षामध्ये महिला शिवसैनिकांचा सगळ्यांचा सन्मान केला जातो. आम्ही त्यांना नक्कीच चांगली जबाबदारी देऊ पक्ष वाढवण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपा त्याच्या अधोगतीचं रूपांतर कसं होईल ते आम्ही शिवसैनिक म्हणून पण दाखवून देऊ ताकदीने. आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे असा आहे की जी काही सध्या परिस्थिती सुरू आहे, तुम्हाला माहित असेल तर शिंदे आणि भाजपमध्ये पण रस्सीखेच सुरू आहे. राडे सुरू आहेत, रस्सीखेच नाही राडे सुरू आहेत एकमेकांची तिकीट कापण्यासाठी आणि स्वतःचं तिकीट मिळवण्यासाठी. तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही एक पत्रकार आहात, अगदी रात्रभर त्यांच्यामध्ये राडे सुरू आहेत की नाही आम्हाला, आणि रोज विषय होतात की युती तोडायचे. युती अजून ऑफिशियली डिक्लेअर केली नाहीत, लोकांना एबी फॉर्म वाटले नाहीत. तसं मग आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भरा. आम्हाला पक्षाने किमान एबी फॉर्म तरी देऊन ठेवलेत. आम्हाला स्वाभिमानाने सांगितले तुम्हाला योग्य ते उमेदवार वाटतील त्यांना तुम्ही एबी फॉर्म द्या आणि ताकदीने लढा. आणि बीजेपी ज्या पद्धतीने सध्या महिलांना वागणूक मिळते, महिला सशक्तीकरणाचा नारा देतात ते बीजेपी वाले, आणि आता सध्या महिलांना जी वागणूक मिळते किंवा शहरांमध्ये विकासाच्या नावाखाली जिंकले, पण खरंच विकास या लोकांनी केलाय का? तर नाही केलेला. लोकांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या विरोधातला आक्रोश आहे, दिसतोय आम्हाला जनतेमधून, आणि तो मतांच्या स्वरूपात नक्की बाहेर पडेल. आता मॅनिफेस्टो जे आहे बीजेपीने आपलं सादर केलं, पण त्याच्यामध्ये आमदारांची कामं दाखवली की आमदारांनी कशा प्रकारे काम केलं, त्या बेसिसवर यांना महानगरपालिका लढायची आहे. मॅनिफेस्टो मध्ये संस्कृती भवनचा पण उल्लेख होता, बातमी मी केली आहे 4-5 दिवसापूर्वी. तर जेव्हा संस्कृती भवनाचा विषय निघाला, मला हा आठवलं तुमचं आंदोलन. तर काय वाटतं की या मॅनिफेस्टोचा जो काही म्हणजे त्यांनी पॉइंट्स दिलेत, संस्कृती भवनाचं उद्घाटन 1 वर्षभरात तरी होईल का? मला तरी नाही वाटत, कारण त्यांची मानसिकता तशी दिसत नाही मॅडम.
आणि जे मॅनिफेस्टोमध्ये त्याने दिलंय मुळात ते त्यांच्या आमदार निधीतला विषय आहे का? ते आमदार व्हायच्या आधीचा विषय आहे ते. आणि तुम्ही मॅनिफेस्टोमध्ये काय देताय की त्याचं डागडुजी करण करून तुम्ही लोकांसाठी लोकार्पित कराल. ते तर कोणीही करेल हो. एक साधा नगरसेवक पण करेल जिंकून आल्यानंतर. आमदार म्हणून तुमची कामं सांगता आणि मोदींच्या नावे तुम्ही मतं खाता. का? प्रशासकीय राजवट तुमचं होतं, महानगरपालिकेमध्ये आयुक्त तुमचं आहे, आयुक्ताच्या द्वारे सुद्धा तुम्ही इकडची कामे करू शकता. आजच्या भाषणामध्ये पण सतत हे म्हटलं जातंय की फडणवीसांना तुम्ही, आजची एक बातमी आहे, फडणवीसांना तुम्ही महानगरपालिका देऊन बघा. मग इतकी वर्ष जेव्हा हातात होतं तेव्हा काही झालं नाही, पण हे रिअलायझेशन भाजपला अजूनही होत नाहीये. ते सतत हेच म्हणतात की भाजपच्या हातात देऊन बघा. मग नेमकं काय सांगाल याबाबत? आता पण भाजपाच्याच हातात आहे ना. हो, आयुक्त म्हणजे भाजपाचाच आहे. तर त्यामुळे जर आता ते कामं नाही करू शकत तर जनतेनेही लक्षात घ्यावं की येणाऱ्या 5 वर्ष ते काही करू शकत नाही. एक हाती सत्ता म्हणावं लागेल ते खऱ्या अर्थाने आता आहे त्यांच्याकडे. राज्यात सरकार त्यांचं आहे, केंद्रात सरकार त्यांचं आहे, प्रशासकीय राजवट आहे, चालवणारे मुख्यमंत्री महोदय आहे. मग अजून चांगलं काय हवं? जर एवढं सगळं सिस्टम असताना जर करू शकत नाही तर मग आता नगरसेवक जिंकून आणून हे लोक वेगळं काय करणार आहेत? हे फक्त विधानसभेत, लोकसभेत केलेला जो काही खर्च आहे ना तो महानगरपालिकेतून वसूल करण्यासाठी हे महानगरपालिका पण यांच्या हातात हवी आहे. शेवटचा प्रश्न विचारेन. युती तुटलेली आहे बहुजन विकास आघाडी सोबत. म्हणजे बहुजन विकास आघाडीने हे अधिकृतरित्या जाहीर केलं नसलं तरी देखील आता उभाटा जे आहे ते वेगळ्या रस्त्यावर आहे. तुम्ही स्वबळावर लढायचा नारा दिलाय. तर आता युती तुटल्यानंतर काय वाटतं, कशा प्रकारे? कारण आधी मैत्रीपूर्ण संबंध होते आणि आता निवडणुकांमध्ये त्यांचाच विरोध करायचा आहे. पण कुठेतरी तुम्हाला दोघांची आयडिओलॉजी ही सेम आहे, त्याच्यामुळे एक मोठा फटका तुम्हालाही पडू शकतो, त्यांनाही पडू शकतो. तर काय वाटतंय? नाही, नक्कीच. आम्ही मैत्रीपूर्ण लढत ही आमची कुणाशीच नसणार आहे. आम्ही लोकांसाठी, जनतेसाठी रस्त्यावरती उतरणार आहोत. गेल्या कित्येक वर्षापासून जरी बहुजन विकास आघाडीची सत्ता असली तरी मागच्या 4 ते 5 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे जे की भारतीय जनता पार्टीचा आहे. हा आमचा खरा दुश्मन, जनतेचा खरा दुश्मन हा भारतीय जनता पार्टी आहे. बरोबर. आम्ही त्याला धारेवर धरणार. बहुजन विकास आघाडीला कुठेतरी सॉफ्ट करणार असेल आणि युती आहे की युती तुटली थोडस गुलदस्त्यात आहे म्हणायला हरकत नाही. ते त्यावेळेला वरिष्ठ ठरवतील. पण आम्ही थोडीशी जागा ठेवलेली आहे. नक्कीच आम्ही स्वबळाचा नारा दिलाय, आम्ही लढणारच आहोत ताकदीने. पण काही गोष्टी वरिष्ठ पातळीवरती वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला लढण्याचे आदेश आहे. सर्व शिवसैनिक 115 जागेवरती पॅनल आमचे उभे आहेत आणि आम्ही कुणाच्या फायद्यासाठी नाही, आम्ही इथे शिवसेनेचे नगरसेवक कसे येतील याच्यासाठी लढणार आहोत. पण उद्या तुम्ही अर्ज दाखल करताय, उमेदवारी अर्ज उद्या दाखल होणार आहे. तर काय तुमचा विचार काय आता पुढच्या 5 वर्षांना घेऊन? नाही, आम्ही नक्कीच शहरातले जे काय शैक्षणिक विषय असतील, आरोग्याबाबत, स्वच्छता, गटारे, नाले सफाई, शहर रचना, मुळात तुम्ही बघाल तर शहर रचना अगदी भकास झाली विरार शहराची. कोणत्याही नगरसेवकांनी त्याच्यावरती हस्तक्षेप केलेला नाही अद्याप. तर त्याचे मोठे महत्वाचे जनतेचे विषय घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाऊ, निवडणूक लढू आणि पक्षाच्या वतीने जिंकू आणि तुमच्या समोर घेऊ. नक्की. सागरजी, तुम्ही तुमचं पण उद्या जे आहे ते उमेदवारी अर्ज तुम्ही भरायचा दिवस निवडलेला आहे आणि तयारी आता पूर्ण आहे. पण पक्षाने अजून पण युतीबाबत काही एक थोडं इथे तो पक्षाने अद्यापही युतीबाबत अजून काही स्पष्ट केलेलं नाहीये. काय सांगणार? पक्षाचे आम्हाला सरळ आदेश आहे की आपल्याला लढायचं आहे आणि एकटं लढायचं आहे आणि आम्ही पहिल्यापासूनच तयारीतच आहोत आणि उद्या आम्ही दोघं पण नामांकन अर्ज भरणार आहोत आणि जितणार हे 100%. तुमच्या वॉर्डमध्ये सर्वाधिक जे आहे ते उत्तर भारतीय मतं पण आहेत आणि मनसेसोबत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे युती झाली, कुठेतरी शिवसेनेला ती भीती आहे की उत्तर भारतीय मतं जातील. उत्तर भारतीयांसाठी काय? नाही, माझ्या बाबतीत किंवा आमच्या शिवसेनेच्या बाबतीत उत्तर भारतीय मतं आम्हाला आमचे जाणार नाहीत. आम्ही काम केलंय उत्तर भारतीयांचं, केलंय आणि करत राहू. काय आहे की कुठेतरी तो तुमच्यासारख्या मीडियावाल्यांनीच कुठेतरी तो बनवलंय की बाबा उत्तर भारतीय मराठी, असं काय नाही. उत्तर भारतीयांना जर तुम्ही चांगलं वागणूक दिली तर ते चांगल्या प्रकारे वागतात आणि माझ्या ग्लोबल सिटीमध्ये बोलायला गेलं तर आमच्या प्रभाग 2 मध्ये 99% उत्तर भारतीय माझ्यासोबत आहेत. धन्यवाद. जसं की आपण पाहिलं की घर वापसी झाल्यानंतर आता जे आहे ते खेळीमेळीचं वातावरण शिवसेनेमध्ये आहे. ही जी लढत आहे कोणतीही प्रकारे फ्रेंडली होणार नाही. म्हणजे जसं आपण पालघरमध्ये पाहिलं की भाजप आणि शिंदे गट एकमेकांच्या समोर जरी उभे होते तरी पण ते मैत्रीपूर्ण लढाई होती. पण वसई विरारमध्ये असं पाहण्यात येणार नाहीये असं थेटचं शिवसेनेचं म्हणणं आहे. उद्या 29 तारीख आहे. उद्यापासून खरी लढत आणि खरा बिगुल हा शिवसेनेचा महानगरपालिका निवडणुकांचा वाजणार आहे. त्यामुळे पाहण्यासारखं असेल युती जी गुलदस्त्यात आहे ती उद्या खुलते का, की या युतीबाबत काही नवीन निर्णय येतात, की बहुजन विकास आघाडी ज्यांची युती शिवसेनेसोबत तुटली आहे हे आमने सामने येतात आणि भाजपचं या सगळ्यामध्ये काय होतं? धन्यवाद.